नमस्कार. स्वस्तिस्तुया विनाशाख्या पुण्यकल्याणं वृद्धिदा विनायकं प्रिया नित्यं तांच स्वस्ति ब्रुवन्तु न. हा गंध लावण्याचा मंत्र, शरीराची पूजा. बघा, आपण एखादी वस्तू घेतो, मोटर गाडी, त्याची पूजा करतो, त्याप्रमाणे आपल्या शरीराची पूजा करायची. म्हणजे फक्त टिळा लावायचा, आपल्या कुलदैवतेचा टिळा लावायचा आणि रात्री विचार करायचा दिवस कसा गेला. आता धार्मिक कार्यात पितांबर वस्त्र का नेसावे. गणवेश, बघा, गणवेश ही संकल्पना, पोलीस गणवेश, पोलिसांचा गणवेश, एक प्रकारे जोश, तत्परता निर्माण होते. राज्यकर्तेपासून लपतरे घालणाऱ्या याचकापर्यंत प्रत्येक व्यक्तीकडून कळत न कळत वस्त्राविषयी खरंच महत्व आहे आणि पालन होत असते. प्रसंगानुरूप वातावरण निर्मितीसाठी विशिष्ट पोशाखाची जरुरी. प्रयोगशाळा, हॉस्पिटल वापरलेली वस्त्रे एक प्रकारे कडक सोवळेच. अन्न देव भवेत वास, शयनीय देव तू हा. शयनगृह घराबाहेर देवपूजा. आता आपण आपल्या विषयावर आलो. देवपूजा म्हणजे वेगळी वस्त्रे वापरावेत असं पुराणात उल्लेख आहे, पण कुठला? वाम कुक्षोच नाभोच पुष्टे चेव यथाक्रमम. मिऱ्या खोचून त्रिकच्छ वस्त्र नेसावे. वस्त्र म्हणजे न फाटलेले वस्त्र पूजेला आहे, एवढं लक्षात ठेवा. धार्मिक कार्यात आवड निर्माण होते. देव कार्य, श्राद्ध, तर्पण, सोहळे आवश्यकच. विवाह संस्कार, सोहळं खरंच आवश्यक. म्हणजे या सोहळ्याचं महत्व का? स्वयंपाकघरात, लग्न कार्यात स्वयंपाकी आचारी यांनी सुद्धा रेशमी सोहळे. मग रेशमाचं महत्व काय? स्वयंपाक करता करता गृहिणी, लग्नात आचारी यांनी देवाचे नाव, श्लोक. बघा, पूर्वी जेव्हा लग्नाचा स्वयंपाक किंवा घरची गृहिणी स्वयंपाक करायची तेव्हा श्लोक चालू असायचे. का? तर त्याच्यात अडचणी येऊ नये. आणि सर्वप्रथम आचारी जो आहे लग्नाचा किंवा घरात सवाष्ण, त्यांनी अग्निदेवतेला अग्नीत एक अन्नाचा तुकडा, बघा, पूर्वी टाकत होते, आता विसरले. का? तर अग्नीचा आपल्याला त्रास होऊ नये. मग बघा, हे भोजन किती स्वादिष्ट, बुद्धिक फरक पडणारच, चांगले विचार, प्रगती. म्हणून सोहळं हे रेशमी असावं. आणि मग या रेशमी सोहळ्यावर आपण घरभरणीला, वास्तुशांतीला, नवचंडीला हे आपण सुती बनियान घालतो, ते बनियान घालायचं नाही. उपरणं घ्या, पण ते रेशमी असावे. धार्मिक संस्कार मनावर उमस्त नाही. शेंडीचे महत्व डोक्यावर पाहिजे. शेंडी, ही शेंडी म्हणजे अँटिना. खरंच काय शेंडीचं महत्व आहे? निसर्ग, विज्ञान यांना अनुसरूनच या सोहळ्याचं महत्व आहे. निसर्गात कितीतरी सजीव निर्जीव वस्तू, या वस्तूच्या ठिकाणी शिख स्वरूप चिन्ह म्हणजे वृक्षाचा शेंडा, पर्वताचे टोक, देवळाचे शिखर, मोर हा प्राणी, कोंबडा त्याला तुरा, सैनिक टोपीवर सुद्धा तुरा, दूरदर्शन अँटिनावर सुद्धा तुरा म्हणजे अँटिना, वीज रोहक दक मनोरे,
विद्युत चुंबकीय लहरी या ग्रहण केल्या जातात, म्हणून शेंडी ही महत्वाची आहे हे लक्षात ठेवा. लोक काय म्हणतील? चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. अहो ही शिखचिन्हच आहे. मंदिराला कळस, वृक्षाचा शेंडा, पर्वताचे टोक, तशी आपली ही शेंडी आहे. त्रिभुवनात संचार करणारे नारद मुनी शेंडी आहेत. चंद्रगुप्त चाणक्य शेंडी आहेत. चूडाकर्म द्वितीय नाम सर्वेधामेव धर्मता. शेंडी ठेवणे हास्यास्पद ठरते, परंतु त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहेच. महत्व लक्षात घेतल्यास उपयुक्तता लक्षात येईल. शेंडी केवळ हिंदू धर्मात नाही, आर्य संस्कृतीचे शुभचिन्ह. इस्लाम धर्मियात तुर्की टोपी आहे बघा. तुर्की टोपी याला शेंडी आहे इस्लाम धर्मियात. ईसाई क्रॉस, शिखांचे कृपाण. त्याप्रमाणे सर्व जगात आर्य संस्कृती म्हणजे कोणत्याही जेवढे समाज असो त्यांचे शुभचिन्ह शिखा. आणि सर्वात जास्त हिंदू धर्मात पाळणे आवश्यक आहे. मस्तकाची रचना पाहिली तर शिखेची शेंडी मर्म समजून येते. स्त्रियांच्या बाबतीत केसांचा अंबाडा, खरंच स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा केसांचा अंबाडा आहे, मर्म समजून येते. या अंबाड्याची गाठण, पुरुषांनी शेंडीला गाठण मारणे. डोक्याच्या मध्यभागी ब्रह्मरंध्र महत्वाचे अति कोमल मर्मस्थान म्हणजे शेंडीचं. शिखेची योजना तेथेच झाली पाहिजे. ज्ञान शक्ती, क्रिया शक्ती, इच्छा शक्ती या तीन शक्तीचा उगम. काय शेंडीचं महत्व आहे बघा. पितांबरीचं काय महत्व आहे? अहो आपल्याकडे आहे, सर्व आहे, वापरायचे. पितांबर रेशमी, त्याच्यावर सुती बन्या नको, उपरणं घ्या रेशमी. आणि शेंडीचं म्हणजे अँटीना. ज्ञान शक्ती, क्रिया शक्ती म्हणजे काम करण्याची शक्ती, इच्छा शक्ती, या शक्ती एकत्र. आजपासून सगळ्यांनी संकल्प ठेवायचा आहे, पण शेंडी मात्र ठेवायची आहे. शेंडी कधी कापायची नाहीये. तुम्ही कटिंग करता, पण शेंडीचा भाग त्याला गाठण मारायची आहे. काय फरक पडतो बघा बर. पण एक लक्षात ठेवा, अनेक अडचणी येतात तुम्हाला ज्ञानशक्ती, क्रियाशक्तीमध्ये, इच्छाशक्तीमध्ये. इच्छाशक्ती, इच्छा पूर्ण होत नाही तर शेंडीला गाठण आणि आजपासून शेंडी ठेवायची आहे. आणि दुसरं असं, लहान मुलांना सुद्धा शेंडी. नारळाला शेंडी असती. शुभ कार्यात आपण नारळ वापरतो. पण एक लक्षात ठेवा, अनेक अडचणी येतात, संघर्ष आहे, तर एक लक्षात ठेवा, फक्त जन्म कुंडली पाहून घ्या आणि त्याचं निदान करा. प्रत्येक गोष्टीला काल सर्प, त्रिपिंडी, नारायण बली हे सोडून अनेक उपाय. पुस्तकी ज्ञान नकोय आपल्याला. जन्मकुंडली पाहून घ्यायची. आणि काही अडचण असेल, संपर्क. मोबाईल नंबर माहिती आहे तुम्हाला? परत एकदा सांगतो, 9822 3151 34 3151 आणि 34. आणि अमूल्य माहिती मिळवून घ्या. जीवनाचा मार्ग सोन्यासारखे आपले पोरं आहे, मुलं आहे, मुली आहे, त्यांचे कार्य आहे. एवढं आयुष्य पण आनंदात घालवायचंय, म्हणून त्याच्यासाठी संपर्क साधून मार्ग मोकळा. उद्या आपण याच वेळेस सत्संगाची छत्री धरूया. नमस्कार.